म्हणजे परिवर्तन संस्था ही संघटना असून इथे रमेश जाधव सर माजी महापौर यांच्या अध्यक्षतेखाली पोड सरांच्या अध्यक्षतेखाली आपण अनेक कार्यक्रम राबवत असतो. त्यामध्ये आपल्या परिवहन कर्मचारी किंवा महापालिकेचे कर्मचारी अधिकारी पदाधिकारी यांच्या अडीअडचणी असतात त्या सोडण्याकरिता त्यांनी राज्यव्यापी संघटनेला संलग्न झालेले आहेत. त्यामध्ये अभ्यास दौरा संभाजीनगर इथे केलेला आहे. असे अनेक उपक्रम राबवत असतात. त्यामध्ये 10 मुलं दत्तक घेतलेली आहेत. संस्थेने बरेच कामं करून आणि विविध कार्यक्रम करत असताना 26 नोव्हेंबर कार्यक्रम, संयुक्त जयंती असे विविध आपण कार्यक्रम वर्षभर राबवत असतो. आणि त्यात विशेष म्हणजे आज त्याच कार्यक्रमाचं आपल्याला स्मरणिका प्रकाशन आपण करणार आहे. त्या वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये काय काय आपण केलेले आहे ते सर्व त्या स्मरणिकेमध्ये आपल्याला आहे वाचायला मिळेल. ते सर्वांनी आपण निश्चित वाचा आणि ते वाचल्यानंतर आम्हाला परत आपण जे वाचाल त्यातून प्रोत्साहन आम्हाला करा, म्हणजे आम्हाला अधिक थोडंसं मोटिवेशन मिळेल की आपण काय सुधारणा करायला पाहिजे, संघटना कशी वाढवायला पाहिजे, त्यामध्ये आम्हाला सहकार्य मिळेल. आणि पुढील सूत्राच्या वतीने गेली 15 ते 20 वर्षापासून अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने जे जे काही संघटनेच्या वतीने करायचं असतं ते निश्चित या संघटनेच्या माध्यमातून आमची ही चंद्रकांत कोळ आणि यांची सगळी टीम या ठिकाणी चांगल्या प्रकारचा कार्यक्रम करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो, ज्या ज्या या जयंती महामानवाच्या जयंती आहेत, महामानवाचे कार्यक्रम आहेत, या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम या संस्थेने आजपर्यंत केलेलं आहे. आणि म्हणून हे करत असताना आमच्याकडून जे जे काही सहकार्य सभागृहाच्या माध्यमातून करायचं झालं ते निश्चित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो. संस्थेच्या माध्यमातून दत्तक योजना असो, गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ भेटत असतो. त्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून, इन्शुरन्सच्या माध्यमातून जे जी काही सोयी द्यायच्या आहेत त्या सोयी देण्याचं काम हे या संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून जे जे काही करायचं झालं ते निश्चित करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. खरोखर मला त्यांनी सांगितलं इथं खरोखर प्रमुख वक्त्या दीक्षा गायकवाड या ठिकाणी आलेल्या आहेत. मी ऑफिस कार्यालयात भेटलो त्यांना. मला असं बरोबर खरं वाटलं, मला पण वाटलं कॉलेजवाल्याच आहेत. आणि त्यांनी विचारलं कुठल्या कॉलेजला शिकताय, तर त्यांनी सांगितलं मला मातासूर कॉलेजला डॉक्टर लटके आहेत त्या ठिकाणी, त्यांच्या कॉलेजला शिकतायत आम्ही. बरोबर म्हणजे संविधानावर म्हणजे बोलणं अनेक मान्यवर आपल्या इकडे बोलत असतात, परंतु दीक्षा मॅडमचं खरोखर या ठिकाणी संविधानावर जे मार्गदर्शन आहे किंवा संचलन आहे ते खरोखर ऐकण्याजोगे असेल. प्रेरणा कुठून मिळाली? हे सगळं अचानक हा बदल मागच्या 10-15 वर्षात कसं काय झाला? काय कारण होती या सगळ्याला? तर या सगळ्याला या मंचावर असणाऱ्या या 3 महामाता बाबासाहेब, संविधान, ज्योतिबा फुले, म्हणजे मला असं वाटतं मी आता जेव्हा बघते माझ्यासोबत काम करणारे पुरुष सहकारी, माझे सिनियर, जेव्हा अशा सगळ्या लोकांना मी बघते तर मला एकही गोष्ट ज्योतिबा फुलेंसारखी आढळत नाही कोणावर. मला असं वाटतं की सगळ्यात परफेक्ट असं मिस्टर परफेक्शनिस्ट नावाची जी काही गोष्ट आहे, असं परफेक्ट काही नसतं या जगामध्ये, या निसर्गात असं काही नाही परफेक्ट. पण तरी जर बघायला गेलं किंवा सांगायला गेलं तर सगळ्यात परफेक्ट असं जर कुठला पुरुष जर सांगायला गेलं कोणाबद्दल तर मला ज्योतिबा फुले. कारण की ज्योतिबा फुलेंनी म्हणजे मी ज्योतिबा फुलेंना जशी वाचत गेले तशी मी अजूनच मला भक्ती लागत गेली. ज्योतिबा फुलेंना तालमीचं घरी चालत जायचं तेव्हा त्यांचं फिरणारं शरीर आणि ते इतके दिसायला सुंदर असायचं की स्त्रिया बाहेर यायच्या आणि लोक त्यांना बघत राहिले. पण जोडीदारावर प्रेम करणं काय असतं, बरोबर काय असते, सन्मान काय असतो, त्यात माणसाने सांगितलं. सावित्रीबाईला शिकवलं, दोघांनी बरोबरीने काम केलं. म्हणजे आता मला खूप आश्चर्य वाटतं. आता जेव्हा वस्तुमानाकडे काम करत असताना स्त्रियांचं बऱ्याचदा धुळीमुळे करणाऱ्या स्त्रियांचं त्यांचं कामाकडे शोषण होतं. एखादी निर्णय स्त्री असते घरातल्या स्त्रीकडे आपल्या प्रकार तिथे शोषण करतो आणि तिला काही बोलतात नाही. खूप साऱ्या गोष्टी
लोक हळूहळू बोलतात, त्या बाईला दोष देतात बऱ्याचदा. अशा खूप घटना घडतात. मला हा विचार करून खूप आश्चर्य वाटतं की जेव्हा ज्योतिबा फुलेंनी फलक लावला असेल की स्त्रियांनो, अनावधानाने जर तुम्ही गरोदर राहिला असाल तर घाबरू नका, आत्महत्या करू नका, बाळाचा जीव घेऊ नका किंवा स्वतःचा जीव देऊ नका, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला काम देऊ, त्या बाळाला जगू. किती मोठी गोष्ट आहे ना ही, हे सगळं लावणं. आता जर कुणी असं फलक लावला तर आपल्याला सहन होईल का? पण त्या काळी फुलेंनी तसं सगळं केलं आणि त्या स्त्रियांची लेकरं जगवली, त्या स्त्रियांना सन्मानाने जगू दिलं. केशवपन नाव्यांचा संप घडून आणला, केशवपन थांबवलं. हे सगळं काम करत असताना पहिलं इंटरकास्ट आणि कोर्ट मॅरेज हे फुलेंनी त्यांच्या मुलाचं लावून दिलं, यशवंत